नमस्कार मंडळी. तर अधिक महिन्यामध्ये शिवरात्री येत आहे आणि त्या शिवरात्रीची पूजा कशी करायची, साहित्य, पूजेची संपूर्ण विधी, अभिषेक मंत्र, 4 प्रहरची पूजा, आरती, नैवेद्य, विसर्जन विधी सगळं काही मी तुम्हाला याच्यामध्ये माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर 13 जूनला अधिक महिन्यामधली शिवरात्री येत आहे. त्याची पूजा, साहित्य, सामान सगळं काय काय लागतं ते आपण पाहूयात. अधिक मासामध्ये शिवरात्री ही अत्यंत पुण्यदायी मानली जाते. या दिवशी भगवान शिव यांची पार्थिव शिवलिंग पूजा केल्यास विशेष कृपा प्राप्त होते असं म्हटलं जातं आणि शिवपुराणामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे. तर पार्थिव शिवलिंग म्हणजे नेमकं काय, तर पार्थिव शिवलिंग म्हणजेच मातीपासून बनवलेलं, गंगा माती किंवा पवित्र काळी माती अशापासून शिवलिंग बनवलेलं असतं. तर ही पूजा घरात करता येते. अत्यंत सोपी आणि फलदायी पूजा आहे. सर्व मनोकामना आपल्या पूर्ण होत्यात. पूजेसाठी संपूर्ण साहित्य काय काय लागतं, तर पहिला आहे स्वच्छ पाणी, एकदम पवित्र पाणी पाहिजे. गंगाजल, तांब्याचे ताट किंवा पाट, तांब्याचं नसलं तर आपण दुसरं पण घेऊ शकता. त्याच्यानंतर पांढरे स्वच्छ वस्त्र पण लागतं. त्याच्यानंतर अभिषेकासाठी आणखी शुद्ध पाणी, गंगाजल, दूध, दही, तूप, मध, साखर, पंचामृत, उसाचा रस असला तर चालेल, नसला तर तरीही चालेल. गुलाबजल असेल तर चालेल, नसेल तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर बेलपत्र पाहिजे 3 पानांचे, धतुरा पाहिजे, भांग पाहिजे, पांढरी फुले, कमळ असल्यास तर एकदमच चांगलं, चंदन, भस्म, अक्षदा, हळद, कुंकू फक्त पूजेसाठी. शिवलिंगावर हळद वाहायची नाहीये. रुद्राक्षाची माळ पाहिजे, अगरबत्ती, धूप, कापूर, तुपाचा दिवा, नैवेद्य, फळे, नारळ, विडा, सुपारी आणि दक्षिणा. तर पूजेच्या अगोदर काय काय तयारी करायची आहे, तर सकाळी लवकर उठून आंघोळ करायची, स्वच्छ पांढरे वस्त्र घालायचे, नसेल तर दुसरे घातलं तरी चालेल पण काळ्या कलरचं घालायचं नाहीये. आणि पूजा ही स्वच्छ जागी ठेवायची. जर पूजेची जागा स्वच्छ केलेली नसेल तर ती जागा स्वच्छ करून घ्यायची. आणि ईशान्य दिशेला पूजा एकदम शुभ मानली जाते, त्यामुळे ईशान्य दिशेला पूजा करायची. आणि त्याच्यामध्ये मातीमध्ये आता शिवलिंग कसं बनवायचं, तर मातीमध्ये ना गंगाजल मिसळायचं, हाताने शिवलिंगाचा आकार द्यायचा, गोल आणि असं एकदम गुळगुळीत असा आकार आला पाहिजे. आणि ताटामध्ये म्हणजे एकदम असं मस्त शिवलिंग बनायचं आणि ताटामध्ये तांदूळ पसरायचे, त्यावर शिवलिंग ठेवायचं. आणि पूजाची वेळ सगळ्यात चांगली म्हणजे ब्रह्ममुहूर्त असतो. त्याच्यानंतर प्रदोष काळ असतो. प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळायला गेलेला आणि नेमका असा अंधार पडायचा टाइम असतो. त्या वेळेस पूजा जर केली 6-7च्या दरम्यान तरी पण चांगलं. त्याच्यानंतर रात्री 12 नंतरची शिवपूजा सुद्धा खूप चांगली असते. अधिक महिन्यात शिवरात्रीला रात्रभर जागरण केलं तर ते आणखीनच विशेष फळ मानलं जातं. त्याच्यानंतर पूजा करायच्या वेळेस सगळ्यात अगोदर प्रथम गणपतीचं स्मरण करायचंय. ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचंय आणि गणपतीची पूजा करायची आहे. त्याच्यानंतर कलश स्थापना करायची आहे. तांब्याच्या कलशात पाणी भरायचं, आंब्याचे पाणी ठेवून नारळ ठेवायचं आणि कलशावर स्वस्तिक काढायचंय. त्याच्यानंतर शिवलिंगाची स्थापना करायची. ताटात तांदूळ ठेवायचे, शिवलिंग स्थापित करायचं आणि गंगाजल शिंपडायचंय. त्याच्यानंतर अभिषेकाला सुरुवात करायची. जलाभिषेक करताना गंगाजल, दूध, दही, तूप, मध, साखर, पंचामृत, पुन्हा परत जल टाकायचंय. जल म्हणजे आपलं पाणी टाकायचंय. अभिषेक करताना मंत्र म्हणायचा आहे, पंचाक्षरी मंत्र, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. त्याच्यानंतर महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मुक्षीयमामृता हे मंत्र म्हणायचा. आणि लक्षात काय ठेवायचंय, तर 3 पानाचे बेलपत्र असायला पाहिजे, फाटलेलं नाही, उलटं व्हायचं नाहीये. बेलपत्रावर चंदन लावून व्हायचंय. आणि त्याच्यानंतर बेलपत्र वाहताना बिल्वपत्र प्रदास्मयी उमापते नम हा मंत्र म्हणायचा आहे. बिल्वपत्र प्रदास्मयामी उमापते नम लक्षात ठेवायचा आहे हा मंत्र. शिवरात्रीचा उपवास कसा करायचा आहे, तर दिवसभर फळं खायचं, दूध, खजूर, साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा हे खायचंय. आणि काय खायचं नाहीये ते पाहूया. तर कांदा, लसूण, मांसाहार करायचा नाहीये, तर हे लक्षात ठेवायचंय. पूजा करताना 4 प्रहरची पूजा करायची आहे. पहिला प्रहर जलाभिषेक करायचा, दुसरा प्रहर दूध अभिषेक करायचा, तिसरा प्रहर तूप आणि मध आणि चौथा प्रहर पंचामृत आणि गंगाजलाचा सुद्धा आपण अभिषेक करू शकतो. त्याच्यानंतर आरती म्हणायची आहे. देवाची, महादेवांची आरती तुम्हाला येत असेल, नसेल तर तुम्ही कुठूनही घेऊ शकता आणि आरती करायची. पूजानंतर काय करायचंय, दुसऱ्या दिवशी पूजा झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी
पार्थिव शिवलिंगाचे विसर्जन करायचे। वाहत्या पाण्यामध्ये किंवा झाडाखाली तुम्ही विसर्जन करू शकता। त्याचा विसर्जन करताना शिवनामाचा जप करायचा आहे। आणि विशेष म्हणजे शिवरात्रीला आपण उपाय म्हणून शिवलिंगाची पूजा करू शकतो। त्याला आपण काहीतरी देवाकडे मागतो, तर ज्यांचा विवाह झाला नाही त्यांनी म्हणजे विवाह होण्यासाठी 108 बेलपत्र अर्पण करायचे। धनप्राप्तीसाठी ओसाचा रस अर्पण करायचा आहे। आरोग्यासाठी महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे। आणि पूजेमध्ये आपण नेमकं काय करायचं नाहीये हे पण लक्षात घेतलं पाहिजे। शिवलिंगावर हळद व्हायची नाहीये, तुळस अर्पण करायची नाहीये, राग वाद भांडणं टाळायचेत आणि कोणाला खोटं बोलायचं नाहीये, म्हणजे असत्य बोलायचं नाहीये। आणि अधिक महिन्यातील शिवपूजेचं खूप आणि असं विशेष महत्त्व असतं। अधिक मासांमध्ये केलेली शिवपूजा, रुद्राभिषेक, दान, जप, पार्थिव शिवलिंग पूजा यांचे अनेक पटीने पुण्य मिळतं आपल्याला। तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। आणि तुम्हाला जर काही माहिती समजली नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला आणखीन याच्यापेक्षा आणखीन काही माहिती असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथून पुढे मी जे पण व्हिडिओ टाकल ते सगळ्यात अगोदर तुमच्यापाशी येतील। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।